मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी एक संपूर्ण अशी प्रश्नपत्रिकेची सिरीज सुरू केलेली आहे आणि खूप दिवसापासून आपण याच्यावरती व्हिडिओ टाकत आहे. तुम्हाला चॅनलवरती याच्याबद्दलचे भरपूर व्हिडिओ भेटतीलच. तर आपण आजच्या व्हिडिओ देखील या ठिकाणी आज सुरुवात करत आहोत. तर बघा मित्रांनो, प्रश्न पहिला आपला असा आहे की खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाला सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हणून संबोधिले जात गेले. तर बघा आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. जगन्नाथ शंकरशेठ, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी महात्मा फुले. तर बघा मित्रांनो, प्रश्न पहिल्याचं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लोकहितवादी. प्रश्न क्रमांक 2, नवीन तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांशिवाय किती न्यायाधीश असतात. तर बघा मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्याचे पहिल्यांदा आपण ऑप्शन बघूया. 26, 33, 25 आणि 50. तर बघा प्रश्न क्रमांक 2चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब किंवा ऑप्शन क्रमांक 2, 33. म्हणजे प्रश्न असा उत्तर असं होऊ शकतं की नवीन तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांशिवाय 33 न्यायाधीश असतात. प्रश्न क्रमांक 3, भारत नौजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते. बघा आपले ऑप्शन आहेत 4, मदन मोहन मालवीय, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, गोपाळकृष्ण गोखले. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3चं जे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भगतसिंग. प्रश्न क्रमांक 4, भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या हा कोणत्या सामाजिक संस्थेचा उद्देश होता. तर आपल्याकडे ऑप्शन आहेत 4, प्रार्थना समाज, आर्य समाज, ब्राह्मो समाज, परमहंस मंडळ. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4चं जे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, प्रार्थना समाज. प्रश्न क्रमांक 5, प्रसिद्ध अजिंठा या ठिकाणच्या लेण्या या प्रामुख्याने कोणत्या धर्माच्या आहेत. तर बघा आपल्याकडे ऑप्शन आहेत 4. पहिला ऑप्शन बघू आपण, हिंदू, ब्राह्मण, जैन धर्म आणि बौद्ध धर्म किंवा वरीलपैकी सर्व. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 6, जगातील वाळवंट आणि संबंधित खंड यांची अयोग्य जोडी ओळखा, म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आहे. तर बघा आपले ऑप्शन 4 आहेत. पहिला ऑप्शन आपण वाचू, आटाकामा, द अमेरिका. दुसरा ऑप्शन आहे गोबी, आशिया. तिसरा ऑप्शन आहे कलहारी, आफ्रिका. आणि चौथा ऑप्शन आहे ग्रेट व्हिक्टोरिया, उत्तर अमेरिका. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ग्रेट व्हिक्टोरिया, उत्तर अमेरिका. म्हणजे ही चुकीची जोडी आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो ए, बी, सी हे तिन्ही पण जोड्या योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 7, पोर्तुगाल या देशाच्या राजधानीचे शहर कोणते. बघा आपल्याकडे ऑप्शन आहेत लिस्बन, मद्रिद, डब्लिन आणि वर्सा. तर बघा प्रश्न क्रमांक 7चं जे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लिस्बन. म्हणजेच पोर्तुगाल या देशाची राजधानीचे शहर लिस्बन हे आहे. प्रश्न क्रमांक 8, जगाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड कोणता. तर बघा आपल्याकडे ऑप्शन आहेत युरोप, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, अंटार्क्टिका. तर बघा प्रश्न क्रमांक 8चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ऑप्शन बी, ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते राज्य देशातील पहिले सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले. तर बघा मित्रांनो, हा प्रश्न खूप जुना आहे आणि खूप वेळा या ठिकाणी येऊन गेला आहे. तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9चं तुम्हाला जे उत्तर आहे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 10, पाणी फाउंडेशनची स्थापना कोणी केली आहे. तर खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो, पण बऱ्याच मुलांना याचं योग्य उत्तर अजून देखील माहिती नाही आहे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी हा प्रश्न जाणून बुजून याच्यामध्ये टाकलेला आहे. तर बघा आपले ऑप्शन आहेत नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे, आमिर खान व किरण राव, सलमान खान, अनुपम खेर. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10चं आपलं जे योग्य उत्तर आहे आमिर खान व किरण राव. प्रश्न क्रमांक 11, क्रिकेट खेळताना चेंडूचा झेल घेताना आघात कमी होण्यासाठी आपण हात मागे घेऊन झेल घेतो. या क्रियेला खालीलपैकी न्यूटनचा कोणता गतिविषयक नियम लागू होतो. तर बघा आपल्याकडे जे ऑप्शन आहेत 4 ऑप्शन आहेत, पहिला, दुसरा, तिसरा आणि पहिला व दुसरा. तर बघा प्रश्न क्रमांक 11चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी म्हणजेच दुसरा नियम या ठिकाणी लागू होतो. प्रश्न क्रमांक 12, वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण रासायनिक अभिक्रिया वनस्पतीच्या कोणत्या भागात घडत असते. बघा आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, पाने, खोड, मूळ, वरील सर्व. तर बघा प्रश्न क्रमांक 12चं आपलं जे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 13, 2016मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले सलमा धरण कोणत्या देशात आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न आधी पण आधीच्या भरती देखील येऊन गेला आहे, त्याच्यामुळे पुन्हा सुद्धा पडण्याची शक्यता आहे.
आणि प्रश्न असा देखील पडू शकतो की या ठिकाणी बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले सल्मा धरण कोणत्या देशात आहे किंवा सल्मा धरण कोणत्या देशात आहे, असा देखील प्रश्न पडू शकतो. तर बघू आपण याचे ऑप्शन आणि याचं योग्य उत्तर. तर बघा प्रश्न क्रमांक 13चे आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि भूटान किंवा भूतान. तर बघा प्रश्न क्रमांक 13व्याचं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अफगाणिस्तान. प्रश्न क्रमांक 14, सुगम्य भारत अभियान कशाशी संबंधित आहे. आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, सार्वजनिक वाहतूक, राष्ट्रीय महामार्ग, अपंग सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिक प्रवास. तर बघा प्रश्न क्रमांक 14व्याचं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अपंग सक्षमीकरण. प्रश्न क्रमांक 15, स्टँड अप इंडिया योजना खालीलपैकी कोणत्या समाज घटकासाठी आहे. तर बघा आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, अनुसूचित जाती, अनुसूचित महिला आणि वरील सर्व. तर बघा प्रश्न क्रमांक 15व्याचं आपले जे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व किंवा वरील सर्व. प्रश्न क्रमांक 16, स्वराज्य पार्टीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग होता. आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, जवाहरलाल नेहरू, सी आर दास, मोतीलाल नेहरू, बी आणि सी दोन्ही. तर बघा प्रश्न क्रमांक 16व्याचं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बी आणि सी दोन्ही, म्हणजेच सी आर दास आणि मोतीलाल नेहरू या दोघांचा सहभाग होता. प्रश्न क्रमांक 17वा, खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते. सर्वप्रथम मित्रांनो, तर बघा आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, राजगोपालाचारी, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल आणि पंडित नेहरू. तर बघा प्रश्न क्रमांक 17व्याचं आपलं जे योग्य उत्तर आहे सुभाषचंद्र बोस, म्हणजेच ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणत्या राज्याने देशभरात सर्वप्रथम राज्य फुलपाखरू घोषित केले. तर बघा सर्वप्रथम फुलपाखरू राज्य घोषित कोणत्या राज्याने केले, तर आपल्याकडे ऑप्शन आहेत महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ आणि ओडिशा. तर यापैकी ऑप्शन क्रमांक 1 किंवा ए, महाराष्ट्र राज्याने सर्वप्रथम या ठिकाणी राज्य फुलपाखरू घोषित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 19, इंद्रधनुष्याची निर्मिती प्रकाश किरणांच्या आणि जलबिंदूंच्या कोणत्या पारस्परिक क्रियेमुळे होते. तर आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, अंतर्गत परावर्तन, अपवर्तन, अपस्करण, वरील सर्व. तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 19चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, म्हणजेच या ठिकाणी बघा वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 20, इस्रायलची राजधानी कोणती. आपल्याकडे ऑप्शन आहेत तेहरान, बगदाद, लिस्बन यापैकी नाही. तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 20चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, यापैकी नाही. तर बघा मित्रांनो यापैकी नाही म्हणजे कोणती तरी असेलच, तर त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की कोणती इस्रायलची राजधानी या ठिकाणी कोणती आहे. प्रश्न क्रमांक 21, 7 पर्वताचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते. ऑप्शन आहेत आपल्याकडं मेलबर्न, शांघाय, पेशावर यापैकी नाही. तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 21चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 22, समुद्राला सर्वात लहान भरती कोणत्या दिवशी येते. तर बघा आपल्याकडे ऑप्शन आहेत या ठिकाणी बघा 4 ऑप्शन आहेत, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी यापैकी नाही. तर बघा प्रश्न क्रमांक 22चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अष्टमी. प्रश्न क्रमांक 23, शहरातील पहिला नागरिक महापौर हा शब्द कोणी सुचविला. तर बघा आपल्याकडे ऑप्शन आहेत 4, बाळासाहेब खेर, यशवंतराव चव्हाण, महात्मा फुले यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 23चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 24, प्रकाश प्रिझममधून जाताना खालीलपैकी कोणत्या प्रकाशाचे सर्वात जास्त विचलन घडून येते. आपल्याकडे ऑप्शन आहेत जांभळा, तांबडा, निळा आणि यापैकी नाही. तर बघा प्रश्न क्रमांक 24चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जांभळा. प्रश्न क्रमांक 25, कांस्य म्हणजेच ब्रांज हे कशाचे संमिश्र आहे. तर बघा आपल्याकडे ऑप्शन आहेत तांबे व लोखंड, लोखंड व जस्त, कथील व लोखंड आणि यापैकी नाही. तर बघा प्रश्न क्रमांक 25चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, यापैकी नाही. तर बघा मित्रांनो शेवटचे जे काही प्रश्न आहेत त्याचे ऑप्शन आहेत यापैकी नाही किंवा यापैकी नाही, इथं पण आहे. 23चं पण आहे यापैकी नाही आणि 25चं यापैकी नाही. तर याचे उत्तर मी तुम्हाला 2-3 दिवसात कमेंटमध्ये सांगेल किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करेल. पण मित्रांनो ज्यांना देखील याचे उत्तर येत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगायचा प्रयत्न करायचा आहे. चुकलं तरी चालेल पण या ठिकाणी कमेंटमध्ये याचं उत्तर नक्की तुम्ही मला द्यायचं आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपण तलाठी भरतीसाठी अजून एक प्रश्नपत्रिकेचा आपण या ठिकाणी व्हिडिओ बघितला आहे. मित्रांनो खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायसाठी, तर प्लीज व्हिडिओला पहिल्यांदा तुम्ही एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तसं सांगत चला आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे तर त्याबद्दल देखील तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू.